फडणवीस सरांकडे जातोय. MSME बद्दल बोलायचं आहे, मात्र त्याआधी काही दृश्य आपण स्क्रीनवर बघूया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपतींना भेटलेल्या होत्या आणि राष्ट्रपतींनी त्यांचं स्वागत केलं. त्या ठिकाणी त्यांना दही साखर भरवली, त्यांना शुभेच्छा दिल्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी. फडणवीस सरांना विचारतोय मी हा प्रश्न, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत. काय याची महती आहे किंवा का हे दही साखर भरवणं महत्वाचं आहे? मगाशी एक संकेत झाला की तोंड गोड केलं तर आपलंही होईल की नाही, असं त्याचा उल्लेख आहे. आपल्याकडे माहिती आहे की कोणालाही निरोप देताना दही साखर दिली जाते की त्या माणसाने परत यावं म्हणून. मला वाटतं कदाचित तो संकेत असावा की त्यांचं पदही टिकून राहावं आणि वर्षानुवर्ष त्यांनी अर्थसंकल्प सादर करावा. मला वाटतं मगाशी जे मुद्दे चांगले मांडले गेले इथे माझ्या इतर को पॅनलिस्ट कडून, त्याच्यामध्ये एक फक्त मी भर घालू इच्छितो, ते म्हणजे असं की जगभरामधलं व्याजाचं जे सायकल आहे, चक्र आहे, ते आता टिपेला पोचलेलं आहे आणि हळूहळू ते जसं जसं खाली जायला लागेल तसं तसं भारताच्या अर्थव्यवस्थेला गतिमानता आपोआप येईल. कारण काय होतं की जेव्हा कर्जाचे दर चढे असतात जे आता आहेत, त्यावेळेला गतिमानतेवरती आपोआपच अवरोध येतो. पण जेव्हा व्याजाचे दर हळूहळू खाली जायला लागतात, जे जर काही असं काही मगाची जशी आपण चर्चा केली असे काही जगामध्ये प्रसंग घडले नाहीत, तर हळूहळू तो कल हा व्याजदर खाली जाण्याकडे परत सुरुवात होईल आणि कदाचित 2025 हे त्याचं प्रारंभीचं वर्ष असेल. जर तसं झालं तर अर्थव्यवस्थेला आपोआपच गतिमानता आपल्याला आलेली दिसेल. म्हणून आत्ता जरी वाटत असलं की आत्ता फक्त 6.4 ते 6.8 आहे, मग पुढे आपलं कसं होणार, असं होणार नाही. तर ते चक्र आपल्या नक्कीच फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी जो कदाचित आपण आधी संकेत दिला की MSME हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा घटक आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे शंतनूंनी देखील मगाशी काही उल्लेख केले त्या संदर्भामध्ये, निर्यातीला गतिमानता याच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या व्याजाचं जर कोणावर भर पडत असेल किंवा भार पडत असेल तो MSME वर पडतो. मोठ्या कंपन्या खूप कमी व्याजदराने कर्ज उचलू शकतात, पण MSME जर 14-15% व्याजदर देणार असतील तर त्यांना तो धंदा करणं खूप परवडणं अशक्यप्राय होतं. निर्यात तर फार दूरची गोष्ट झाली. तर त्यासाठी हे व्याजदर कमी होणं आणि त्यासाठी वित्तीय शिस्त पाळणं हे ह्या अर्थसंकल्पामध्ये अनिवार्य असणार आहे. कारण जर सरकारने वित्तीय शिस्त पाळली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला व्याजदर हळूहळू कमी करण्याकडे दृष्टी टाकता येते. आणि म्हणून ते पण ह्या अर्थसंकल्पाकडे बघणं आवश्यक आहे की ही वित्तीय शिस्तीचं पालन आणि खर्चाची गुणवत्ता कशी वाढवली जाते, या दोन्ही गोष्टींकडे महत्त्व आहे.